कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए चंद्रपुर सत्ता संघर्ष सहित राज्य की मौजूदा राजनीतिक परिस्थितियों पर खुलकर बयान दिया। उन्होंने कहा कि चंद्रपुर मामले को लेकर दिल्ली में बैठक प्रस्तावित है और उसी बैठक में हाईकमान जो निर्णय लेगा उसी के अनुसार आगे की दिशा तय होगी। नगर सेवक गुट स्थापन के लिए आग्रही है, लेकिन अंतिम फैसला कांग्रेस हाईकमान करेगा। सुनेत्रा पवार के शपथ विधि पर टिप्पणी करते हुए वडेट्टीवार ने कहा कि यह निर्णय जल्दबाजी में लिया गया है और यह हमारी संस्कृति व हिंदी परंपराओं के अनुरूप नहीं लगता। उप मुख्यमंत्री पद संवैधानिक नहीं है, ऐसे में 13वीं के बाद भी शपथ ली जा सकती थी। महाराष्ट्र की राजनीति पर कटाक्ष करते हुए उन्होंने कहा कि राजनीति अब गंदी और स्वार्थपूर्ण हो गई है। खरं तर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा काही कार्यक्रम शपथविधीचा झाला असं कोणीच मानायला तयार नाही। त्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केला जात आहे। हा निर्णय सुनेत्राताई पवारांनी का एवढा घाईने घेतला असं लोकांचं मत आहे। कदाचित भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे हा निर्णय झाला असावा, कारण विलीनीकरण होऊच नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची होती आणि त्यातील भारतीय जनता पक्षाला नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजपच्या बरोबर वाटाघाटी करणारे जे काही नेते आहेत त्या नेत्यांची इच्छा सुद्धा ती नव्हती। आज आता आपल्या संस्कृतीमध्ये दशक्रिया झाल्यानंतर कुठलंही असं काम किंवा नवीन पदभार नवीन काम हाती घेऊ शकत नाही। पण आता काल मला त्या नवनाथ बन नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं काल टीव्हीवर चॅनलवर, आणि ते म्हणत होते की इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान पदावर राजीव गांधींची नियुक्ती झाली, निवड झाली। पण असे काही लोकांना कळत नाही की ते पद संविधानिक होतं आणि पंतप्रधान पद खाली एकही क्षण ठेवता येत नाही। एवढी साधी जर अक्कल या प्रवक्त्यांना नसेल तर यावरून काय पुढे बोलायचं हा खरा प्रश्न आहे। हे उपमुख्यमंत्री पद कुठल्याही घटनात्मक पद नाही, कुठलंही संविधानिक पद नाही। त्यामुळे हे संपूर्ण 13वीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा करता आलं असतं, पण यामध्ये खूप काही सिजत आहे आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांची होती असे त्यांचे शरद पवार साहेबांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी सांगितलं। त्यांनी तर शपथ पण घेतली अजितदादांची की अशी चर्चा झाली होती म्हणून। यावरून राजकारण फार आता सडकं झालेलं आहे, घाणेरडं झालेलं आहे आणि हे काही मला वाटतं की भविष्य राष्ट्रवादीचं आता पुढे काय होईल हे आता आपण आपल्यावर चर्चा करण्यापेक्षा विधात्यालाच ठाऊक आपण सोडून द्यावं असं मला वाटतं। नीतीश राणे पर निशाना साधते हुए वडेट्टीवार ने कहा कि सत्ता की मस्ती नेताओं के सिर चढ़कर बोल रही है, मंत्री सेवक होते हैं, मालिक नहीं। नाही, आता नवीन राजे गेलेत आणि हे राजे आलेत, स्वतःला राजे म्हणणारे। ही मिळकत या काही लोकांना स्वतःची वाटते। खुर्ची आणि सत्ता ही राजेशाही प्रमाणे राबवण्याची पद्धत आता वाढीस लागली आहे आणि त्यातूनच असे वक्तव्य मंत्री करत आहेत। हे सेवक आहेत, मालक नाहीत, पण यांच्या डोक्यामध्ये मालक म्हणून गरमी आणि सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे, त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात। मीटिकरी प्रकरण पर उन्होंने निष्पक्ष जांच की मांग करते हुए कहा कि दाल में कुछ काला है जैसी भावना आम जनता में है। शरद पवार और अडानी की मुलाकात को लेकर उन्होंने स्पष्ट किया कि यह शोक व्यक्त करने की भेंट हो सकती है, इसके पीछे अन्य कोई कारण नहीं। वडेट्टीवार ने कहा कि अजित पवार के निधन के बाद राजनीति हावी हो गई है और एक कर्मठ नेता को खोने का दुख पीछे छूट गया है। आता या वक्तव्यामागे काही ना काहीतरी असेल, अंदाज घेऊन बघायचा, रिॲक्शन पाहायची। जर त्या रिॲक्शन निगेटिव्ह आल्या तर थांबायचं, नाहीतर काय पटेल होऊन जातील असं त्या मागचं प्लॅनिंग असू शकतं। पण ते रिॲक्शन पाहिल्यानंतर पटेलही मागे फिरलेत आणि गोयलही मागे फिरले, ही वस्तुस्थिती आहे।